हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याच्यामध्ये मी मास्टर्स ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स, त्यानंतर डॉक्टरेट आणि गेली जवळपास मोर दॅन 15 इयर्स, मी 15 वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त मी या विषयामध्ये टीचिंग करत आहे. अजूनही मी नॉलेज घेत आहे त्याच्याविषयीचं, या विषयाचं महत्त्व इन जनरल. ॲक्च्युली मी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये आहे, पण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा एन्व्हायरमेंटल याच्यामध्ये जर्नलिझम असेल, सोशियोलॉजी असेल किंवा इतर बरेच विषय आहेत. थोडासा ओव्हरव्ह्यू मी इन जनरल तुम्हाला सांगणार आहे की एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरण अभ्यासाचं महत्त्व काय आहे. सायन्सबद्दल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग किंवा अजून इतर काही अप्लाइड आणि छोट्या छोट्या ब्रँचेस येत आहेत, त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. ओके, तर मी हे सांगेन की एन्व्हायरनर, तर हा शब्द फ्रेंच शब्द आहे. म्हणजे एन सर्कल ऑर सराउंडिंग, आपण म्हणतो ना, बायोलॉजिकल गोष्टी, नॉन बायोलॉजिकल गोष्टी, अबायोटिक थिंग्स आणि बायोटिक थिंग्स. ओके, जे जिवंत आहेत आणि निर्जीव आहेत. तर अशा गोष्टी आपल्या सभोवती आहेत किंवा या पृथ्वीमध्ये आहेत, आणि या सर्वांचं मिळून सम टोटल ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट ऑफ 1986 हे डिफाईन केलेलं आहे की एन्व्हायरमेंट मीन्स व्हॉट, सम टोटल ऑफ वॉटर, एअर अँड लँड, इंटर रिलेशनशिप अमांग, त्यांच्यामधली इंटर रिलेशनशिप आणि त्यांची आपल्याबरोबर असणारी इंटर रिलेशनशिप, याशिवाय इतर ऑर्गॅनिझमशी असणारी इंटर रिलेशनशिप, याचा अंतर्भाव पर्यावरणाच्या जनरल व्याख्येमध्ये होतो. तर या विषयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी आजपर्यंत जे काही शिकलो आहे, तर जवळपास 35 ते 40 विद्याशाखांचा, इतर सब्जेक्ट्सचा, इट इज अ मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट इन नेचर. तर लाईफ सायन्सेसचा पार्ट आहे किंवा वी आर ओव्हरऑल देर आर ओनली 3 पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी किंवा फ्युचरची डेव्हलपमेंट आहे किंवा आपलं या पृथ्वीवरचं एक आयुष्य, ओके, निसर्गाबरोबरची आपली असणारी इंटरॅक्शन. तर एन्व्हायरमेंटला तुम्ही निग्लेक्ट करूच शकत नाही. वी आर ऑल पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. तर मुख्यत्वे करून मी सांगेन की विषय कोणते कोणते याच्याशी निगडीत आहेत ॲज पार्ट ऑफ मल्टी डिसिप्लिनरी नेचर. जेनेटिक्स आहे, बायोकेमिस्ट्री आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, बॉटनी, झुऑलॉजी, मायक्रोबायोलॉजी, आणि या सर्वांचा अप्लाइड पार्ट जो आहे, इतरही विषय मी सांगणार आहे, जो आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी किंवा ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी, रिसोर्स कॉन्झर्वेशनसाठी आणि ओव्हरऑल आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ह्युमन बीइंग्ज आणि बाकीचे सुद्धा इतर ऑर्गॅनिझम्स, तर आपण काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, त्यांचं ओव्हरऑल वर्किंग, फंक्शनिंग आपण कसं अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे, हे या विषयातून आपल्याला शिकायला मिळतं. किंवा ओव्हरऑल इकोसिस्टीम आणि इकॉलॉजी असे शब्द तुम्ही ऐकले असतील. ओके, तर बायोस्फिअर हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. तर बायोलॉजिकल थिंग्स आणि त्याच्या इंटरॅक्शन्स इथं खूप डिटेलमध्ये स्टडी केल्या जातात. ॲक्च्युली मी असंही म्हणेन की स्टडीज मी का म्हणतो आहे की हा खूप मोठा अभ्यास आहे, याचा पसारा खूप मोठा आहे. ॲटमॉस्फेरिक सायन्सेस आहेत, ओशनोग्राफी असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी, जिओलॉजी, ऑल या सर्व विषयातला अप्लाइड पार्ट्स. आपल्याला हे पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, संगोपन करायचं आहे. आपण एक शब्द वापरतो ना, कॉन्झर्वेशन, ज्याच्यामध्ये प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन या दोन्ही संकल्पना इन्क्लूड होतात. मॅथमॅटिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, हे सगळे टूल्स आहेत. आणि आजकाल रिसर्चर्ससाठी किंवा ओव्हरऑल सायंटिफिक डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जगभरात कुठेही जा, हे टूल्स वापरले जातात. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटराइज्ड वर्ल्ड आणि फ्युचर जी होणारी डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंटचा वापर हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात. रिसोर्स कॉन्झर्व झाले नाहीत तर आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणं अशक्य आहे. ओव्हरऑल प्रोग्रेस ऑफ ह्युमॅनिटी ही अडचणीत येऊ शकते. आणि याचाच अभ्यास
प्रोटेक्ट करायचे आहेत रिसोर्सेस, त्याला कॉन्झर्व करायचं आहे. ओव्हरऑल ते वाईल्ड लाईफ आहे, स्पेसीज आहेत, फ्लोरा फाउनल स्पेसीज आहेत. आपली सेफ्टी महत्त्वाची आहे, हेल्दी राहायचं आहे आणि इन बॅलन्स विथ, इन हार्मोनी विथ नेचर आपल्या सर्वांना राहायचं आहे. तर याचा सर्वाचा अभ्यास म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज. खूप विषय याच्यामध्ये येतात आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवा की इतर सब्जेक्टमधला ॲप्लाइड पार्ट जो आहे निसर्गाच्या संवर्धनासाठी वापरला जातो त्याचा अभ्यास आणि त्यातल्या गोष्टींचा, रिसोर्सेसचा, संसाधनांचा ह्युमन डेव्हलपमेंटसाठी कसा वापर होतो हे याच्यामध्ये शिकलं जातं. विद्यार्थी या हजारो प्रकारचे. ओव्हरऑल मी सांगेन की याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे, सोशिओलॉजिकल ॲस्पेक्ट्स आहेत, एज्युकेशन आहे, इकॉनॉमिक्स रिलेटेड थिंग्स आहेत, मास कम्युनिकेशन जसं मी एन्व्हायरमेंटल जर्नलिझमच्या बाबतीत बोललेलो आहे, सस्टेनेबिलिटीचे स्टडी. दिस इज वन ऑफ इम्पॉर्टंट पिलर. हा एक मुख्य विषय आहे. ॲक्च्युली हा विषय म्हणण्यापेक्षा आपण जे काही सर्वाईव्ह होतो आहे त्याचा हा बेस आहे एन्व्हायरमेंट, आपला निसर्ग आहे. तर याच्यामध्ये आपण ओव्हरऑल बघतो की एनर्जी फ्लो या इकोसिस्टीम्समध्ये कसा होतो, ओव्हरऑल अर्थवरचा हा बॅलन्स कसा मेंटेन केला जातो. इवन आजकाल जेनेटिक इंजिनिअरिंग अगदी डिटेलमध्ये किंवा केमिकल डिसइंटिग्रेशन असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, रिलेटेड टू सिव्हिल इंजिनिअरिंग्स असतील, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, वेगवेगळे पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स, त्यांचं डिझाईन अँड डेव्हलपमेंट असेल. म्हणजे मीन्स मला हे सांगायचं आहे की इंजिनिअरिंग ॲस्पेक्ट्स आता आपण इकडे आलो. यानंतर अशा स्टेप्स इथं घेतल्या जातात. या सर्व विषयांचा अभ्यास करून आपल्याला स्टॉप करायचं आहे, पोल्युशन कंट्रोल करायचं आहे, प्रिव्हेन्शनच्या स्टेप्स घ्यायचे आहेत. याच्या वेस्ट मेनली पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट, क्लीन, फक्त क्लीन नको आहे आपल्याला, हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे आहे. ती प्युरिटी जी आहे रिसोर्सेसची ती टिकवून ठेवायची आहे. तर एन्व्हायरमेंटल लॉज पण आहेत, कंप्लायन्सेसच्या गोष्टी आहेत. म्हणून मी या सर्व विषयांचा जेव्हा आपल्यासमोर मी इथं टॉपिक्स ठेवले, याला म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. जगातल्या जवळपास सर्व मोठ्या टॉप इन्स्टिट्यूशन्स आणि विद्यापीठांमध्ये हा विषय, याचे रिलेटेड विषय मॅनेजमेंटचे असतील, पॉलिसी असतील, इंजिनिअरिंगचे असतील, सस्टेनेबिलिटी रिलेटेड असतील, क्लायमेट चेंज रिलेटेड आहेत, फिलॉसॉफी रिलेटेड, एन्व्हायरमेंटल इथिक्स किंवा इवन सस्टेनेबिलिटी आणि सायकोलॉजी यांचंही रिलेशन खूप अगदी चांगल्या प्रमाणात आणि वाईड नेचर हे एन्व्हायरमेंटल स्टडीजचं आहे. मुख्यत्वे करून मी एकच सांगेन की निसर्गाला सोडून संसाधनांचा विचार न करता आपण आपली डेव्हलपमेंट करू शकत नाही आणि या सर्वांचा अभ्यास त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे, म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर मी इथं आपल्याला सांगेन की ब्रॉड एरियाज ओव्हरऑल आपल्याला सोशल इश्यूज आहेत, सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात, त्यांचं सोल्युशन पाहिजे आहे. आपल्याला ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोल करायचं आहे, पॉप्युलेशन ग्रोथ आणि एन्व्हायरमेंटचं रिलेशन लावायचं आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करायचं आहे, बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट करायची आहे, इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी, नॅचरल रिसोर्सेसचं प्रोटेक्शन करायचं आहे. तर या सर्वांसाठी आणि हे ह्युमन बिईंगच्या सर्वायवलसाठी आणि अदर ऑर्गॅनिझमच्या सर्वायवलसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर डायरेक्ट रिलेव्हन्स आहे. प्रत्येक सेक्शन ऑफ सोसायटी आणि एन्व्हायरमेंट किंवा रिसोर्सेस यांचं एक रिलेशन आहे. एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. मी तर असं म्हणेन की ही एक हायली स्पेशलाइज्ड, म्हणजे फक्त ॲप्लाइड पार्ट, जिथं इश्यू आहे तिथं सोल्युशन करण्यासाठी एन्व्हायरमेंटल स्टडीजचे एक्सपर्ट्स, यामध्ये सगळे प्रकारचे डॉक्टरेट्स असतात, ॲकॅडमिशियन्स, रिसर्चर्स किंवा इवन ज्यांना प्रॅक्टिकल अनुभव आहे, सगळे जे इवन एज्युकेटेड आणि फॉर्मल आणि नॉन फॉर्मल एज्युकेशनमधून पुढं आलेले लोकंसुद्धा पार्टिसिपेशन या ब्रॉड एरियाजमध्ये करू शकतात. तर आपल्याला माहीत आहे बायोटेक्नॉलॉजिकल गोष्टी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात नवीन गोष्टी येत आहेत. तर
सायंटिफिक गोष्टी आहेत, इंजिनिअरिंग आहे, म्हणजे टेक्नॉलॉजिकल बेस आहे, मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत आणि हे सर्व वापरून आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. तर मी एकच म्हणेन की मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे पर्यावरणाचं लूट किंवा पर्यावरणाचं बेसुमार जे काही खनन आहे, मायनिंग गोष्टी आहेत किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिसोर्सेस आहेत ते करतोय, पण ते थांबलं पाहिजे आणि गरजेनुसार ॲज पर नीड. मी सर्वात एक चांगला शब्द वापरेन इथं, वाईज यूज ऑफ रिसोर्सेस हे एक्सपेक्टेड आहेत. तर या विषयाचं स्वरूप हे ग्लोबल इन नेचर आहे. आपल्याला एक साधी गोष्ट मी सांगेन की पोल्युटंट्स, एअर पोल्युटंट्स असतील किंवा वॉटर पोल्युटंट्स असतील, ते शेकडो किलोमीटर दूर जातात. पाण्याच्या बाबतीत असतील, DDTचे जस्ट लाईक एक्झाम्पल्स असतील किंवा एअर पोल्युटंट्स, त्यांना काही बाउंड्रीजसुद्धा नसतात. तर डिस्पर्शल याला आपण डिस्पर्शल म्हणतो, इमिशन्स हा शब्द वापरतो, इफ्लुएंट्स आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल. तर या सर्वांना स्टॉप करण्यासाठी, यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे. इंडस्ट्रीचे ॲस्पेक्ट्स असतील, एन्व्हायरमेंट हेल्थ सेफ्टीचे ॲस्पेक्ट्स आहेत, आपल्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन करायचं आहे, इकॉलॉजिकल गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर चालायच्या, इन हार्मोनी विथ नेचर आपल्याला राहायचं आहे. आणि ओव्हरऑल प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन, ह्युमन सोसायटीची पुढची ग्रोथ, पुढची वाटचाल ही ह्या विषयांना, गोष्टींना समजून घेतल्यानंतरच तसे एक्सपर्ट्स तयार होणार आहेत, ट्रेंड मॅनपॉवर तयार होणार आहे, इंडिपेंडंट सोसायटीज ज्या निसर्गाशी एकरूप असतील, निसर्गाच्या नियमांनुसार चालत असतील, त्या तयार होतील. ग्लोबल इश्यूज आपल्याला माहिती आहेत, ॲसिड रेन आहे, डेझर्टिफिकेशनचं आहे, ओझोन डिप्लेशनच्या गोष्टी आहेत, ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड एनर्जी कॉन्झर्वेशनच्या गोष्टी आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटीचे विषय आहेत, कॉन्झर्वेशनचे, मायनिंग असेल, मोठे मोठे प्रोजेक्ट्स चाललेले असतात, वेस्ट मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत, लोकांना अवेअर करायचं आहे, एज्युकेट करायचं आहे. आणि जवळपास सर्व देश, जगातले सर्व देश इश्यूज फेस करत आहेत याच्या रिलेटेड आणि ते थांबवणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे जवळपास पाण्यामार्फत 70 ते 80% डिसीजेस स्प्रेड होतात. आजकाल आपण कोविड आणि कोरोनाच्या गोष्टी ऐकतोय. तर हेल्थ आणि रिलेटेड टू नेचर कॉन्झर्वेशन किंवा प्रोटेक्शन ऑफ दी रिसोर्सेसच्या गोष्टीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंज रिलेटेड आज डिस्कस केल्या जात आहेत. आपल्याला शुद्ध हवा पाहिजे आहे, अन्न चांगल्या पद्धतीचं पाहिजे आहे, आपल्या जमिनी आपल्याला जशा आहेत तशा ठेवायच्या आहेत. तर या सर्वांसाठी एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास आणि तो डिटेलमध्ये ट्रेंड, अगदी स्पेसिफिक एक्सपर्ट्स तयार करणं जे जगाच्या ग्रोथसाठी कॉन्ट्रीब्यूट करतील हे गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे लॉजमध्ये एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सच्या खूप मोठ्या आजकाल स्कोप आलेला आहे. त्याच्यासाठी मी तर म्हणेन की करिअरच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणि ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन टेक्नॉलॉजी असं तुम्ही ऐकलं असेल, सर्व काही पोल्युशन रिडक्शनसाठीच चाललेलं आहे. तर इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट्स, सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट्स, कंट्रोल इक्विपमेंट्स, मी पुन्हा एकदा सांगेन की हे केलं पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक आपल्या इथं स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स आहेत, तिथं एक मिनिस्ट्री आहे, MOFCC, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. प्रत्येक देशामध्ये असं स्ट्रक्चर आहे आणि ते वॉच ठेवत आहेत, ते मॉनिटर करत आहेत की आपलं पर्यावरण कसं रक्षित केलं जात आहे. नाही झालं तर ते इश्यूज त्याचे खूप मोठे पुढच्या पिढ्यांना, करंट पिढ्यांना, जनरेशन्सना भोगावे लागतील. तर ओव्हरऑल हेल्दी राहायचं आहे. हा निसर्ग आपल्याला एक सुंदर ब्युटिफुल नेचर असाच टिकवून ठेवायचा आहे, पुढच्या जनरेशन्ससाठी तो द्यायचा आहे. युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत. 1972ची स्टॉकहोम कॉन्फरन्सेस आहे, 1992ची रिओ डी जानेरिओ कॉन्फरन्स आहे किंवा 2002ची वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. नंतर कोपनहेगन कॉन्फरन्स, पॅरिस ॲग्रीमेंट, आत्ता जे काही चाललेलं आहे, क्योटो प्रोटोकॉलच्या अंदर जे काही गोष्टी झालेल्या आहेत. तर इंटरनॅशनल घडामोडींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो आणि मी एक सांगेन की विदाऊट पब्लिक पार्टिसिपेशन
फक्त एक्सपर्ट्स तयार करून शक्य नाही आहे. लोकांचा सहभाग पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग. आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज हे त्या दृष्टीनं असे एक्सपर्ट्स आणि मॅनेजर्स, इंजिनियर्स तयार करत आहे. खूप डिमांड आहे. पण मुख्यत्वे करून डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे. आणि हळूहळू इन फ्युचर एक इंटरनॅशनल प्रेशर सगळीकडेच येईल की रिसोर्सेस कॉन्झर्व करायचे आहेत, प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट, कॉन्झर्व इट. आणखी मी एक शेवटची 2-3 गोष्ट सांगेन की कायद्यानुसार सुद्धा कंप्लायन्सच्या गोष्टी आहेत किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या काही गोष्टी असतील. तर आजकाल नागरिकांना ते हक्क मिळालेले आहेत की आपलं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कोणत्या स्टेप्स किंवा कोणते राईट्स त्यांना मिळालेले आहे. तर लोकांमध्ये रिस्टोरेशन, आपलं पर्यावरण जे डिग्रेड आत्ता झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं रिस्टोरेशन करणं, पुढची डेव्हलपमेंट कशी असावी, प्लॅनिंग्स कसे असावेत, कमीत कमी डॅमेज एन्व्हायरमेंटला कसा होईल किंवा इवन एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या प्रोसेसेस आहेत, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्व कसं होईल आणि वाईज डिसिजन्स कशा आपण घेऊ, तरच आपण एक ट्रू, खराखोरा, प्रगत आणि एक स्टेबल समाज, एक सस्टेनेबल सोसायटी आपण करू शकतो. आणि यासाठी सर्वांनी एकत्र येणं आणि एक कॉमन प्लॅटफॉर्म देणं, इश्यूज डिस्कस करणं, इश्यूजना इमिजिएट सोल्युशन किंवा अगदी एक टप्प्याटप्प्यानं सोल्युशन देणं आणि सर्वांनी प्रॉपर स्टेप्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की पर्यावरण अभ्यासाचं हा एक अभ्यास आहे. म्हणजे हा मी कोर्सबद्दल नाही बोलत. आणि यात काय गोष्टी इन्क्लूड होतात, संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणासाठी ओव्हरऑल आपण कसं पुढे गेलं पाहिजे, हे वेगवेगळ्या ब्रांचेसमधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तर करणं अतिशय गरजेचं आहे. सर्वांना ते करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द इथं थांबवतो आणि पुढच्या वेळेला असंच काही एक वेगळा टॉपिक घेऊन मी आपल्यासमोर येईन. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.